सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचा जो निर्णय दिला व राज्य सरकारनं 14 ऑक्टोबर 2024ला उपवर्गीकरण समिती या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी नेमली। परंतु 59 ज्या जाती आहेत अनुसूचित जातीच्या त्याच्यामध्ये त्यांचा एकही प्रतिनिधी त्याच्यामध्ये घेतला नाही। माझी विनंती आहे की या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अबोकड करण्याचा जो निर्णय दिला आहे त्याचा आम्ही शेवटी स्वागत करतो। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय आहे, परंतु हे वर्गीकरण करत असताना या ठिकाणी माननीय राज्य सरकारने या ठिकाणी जी समिती नेमली आहे त्याच्यामध्ये 1 सदस्यीय समिती, या समितीमध्ये या महाराष्ट्रातील 59 जाती आहेत, यांच्यातल्या ज्या काही प्रमुख जाती असतील त्या सगळ्या त्याच्यात महार असेल, बौद्ध आहे, मातंग आहे, चर्मकार आहे, ढोर आहे, सफाई कामगार आहेत, अशा असंख्य जाती आहेत। या प्रमुख जातींचं किमान त्या ठिकाणी प्रतिनिधित्व घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीची समिती सरकारनं या ठिकाणी करावी एवढी विनंती मी या ठिकाणी करतो। या ठिकाणी माननीय मंत्री महोदय, या ठिकाणी परदेशी शिक्षणाची जे या ठिकाणी सरकारने एक सर्वसमावेशक धोरण केलं होतं त्याच्या सरकारचं त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, ओपन या सगळ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा 8 लाख ठेवलेली आहे। सरसकट हे जर पाहिलं तर आरक्षणाचं धोरण आहे, त्या धोरणाच्या विरोधात हा शेवटी निर्णय जातो। माझी विनंती आहे या ठिकाणी की उत्पन्नाची जी मर्यादा आहे एकतर ते 20 लाखापर्यंत करावी किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि संविधानानं ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचा परत विचार करावा आणि याच्यामध्ये थोडंसं बदल करावं। अनुसूचित जाती जमातीच्या आणि ओबीसी समाजाला या ठिकाणी उत्पन्नाची मर्यादा वाढवावी। अनुसूचित जातीसाठी जे 75 त्या ठिकाणी परदेशामध्ये विद्यार्थी पाठवत आहेत त्याचे किमान 150 तरी आता करावी, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांना त्या ठिकाणी मागणी आहे। महात्मा फुले महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, आर्थिक संत रविदास महामंडळ आहे, ओबीसी महामंडळ आहे। यामध्ये आता मागच्या 2 वर्षापासून साधारणतः जे आमचे स्वयंरोजगारासाठी